मुंबईत देखील आपण बघतोय, मुंबईसह उपनगरात पाऊस तुफान बरसतोय सकाळपासून। सध्याची काय स्थिती आहे, तुझ्याकडे काय अपडेट्स आहेत मुंबईतल्या पावसाचे? वेदांत। सध्या मी मुलुंड ठाणे परिसरात आहे आणि इथे सुद्धा मुसळधार पाऊस मागील तासाभरापासून पडतोय। कारण काही तास म्हणजे साधारणपणे 2-3 तास पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती, पावसाचा जोर कमी झाला होता। मात्र तासाभरापासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतोय आनंदनगर टोल नाका, मुलुंडचा परिसर, मग घाटकोपरपासून ते अगदी मुलुंडपर्यंत आणि मग पुढे ठाणे, इथे आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे। मुंबईकर असतील किंवा ठाणेकर असतील घरी निघालेले आहेत आणि घरी निघालेले असताना जेव्हा असा पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे आपण बघितलं भांडूप किंवा विक्रोळी दरम्यान काही संत गतीनं वाहतूक आपल्याला पाहायला मिळते। त्याशिवाय आपण जर रेल्वेचे अपडेट्स घेते ते 15 ते 20 मिनिटं उशिरानं मध्य रेल्वे आपल्याला अप आणि डाऊन मार्गावर पाहायला मिळते आणि त्यामुळे ज्या प्रकारे रेड वॉर्निंग ही दिलेली आहे मुंबई महापालिकेकडनं पुढील 3 तासासाठी, त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा। कारण जर तुम्ही बाहेर पडत असाल तर सध्या तरी आपण इथे आनंदनगर टोल नाका किंवा मुलुंड ठाण्यामध्ये जरी आपण वाहतूक सुरळीत पाहायला मिळत असली तरी पुढे मात्र वाहतूक कोंडी आपल्याला ठाण्यातला नितीन कंपनी जंक्शन असेल किंवा मग तीनहात नाक्याचा ब्रिज असेल तिथे आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळते। त्यामुळे जर तुम्हाला ह्या सगळ्याची जाणीव असेल किंवा या सगळ्या अनुभवात त्यामुळे वेदांत जसं आपण सांगतोय आपल्या प्रेक्षकांना की हे सगळे रस्ते जे आहेत ते आता सध्याच्या घडीला आपण बघतोय काही ठिकाणी पाणी आहे, काही ठिकाणी पाणी कमी असलं तरी वाहतूक कोंडी मात्र नक्की आहे। त्यामुळे आपण जो रिपोर्ट दाखवतोय त्यामुळे आता मंडळी सगळा हा विचार करून जी आहे ती प्रवासाला बाहेर पडतील। वेदांत धन्यवाद या माहितीबद्दल। सुरेश काटे देखील आपल्यासोबत होते, आपले प्रतिनिधी। सुरेशचे देखील धन्यवाद। तर या पावसामुळे काय झालंय तर रस्ते वाहतूक आणि लोकल सेवेवर परिणाम झालाय। काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलंय, काही ठिकाणी शाळा इमारतींमध्ये पाणी शिरलेलं आहे। पाहूया कुठे कुठे काय काय परिस्थिती पाहायला मिळते। मुंबईसह उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे। अंधेरी सबवेमध्ये 2.5 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं, तर वीरा देसाई रोडही पाण्याखाली गेला। सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोरेगाव फिल्म सिटी रोड पाण्याखाली गेला। संतोष नगर परिसरातील रस्त्यावर 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरीजवळ पाणी साचलं। जोगेश्वरीतील SRPF कॅम्प समोर 2 ते 3 फूट पाणी साचलं। वसईमध्ये मुसळधार पावसाचा कहर, वाघराळ पाड्यात 3 दुचाकी आणि 2 कार वाहून गेल्या। चालकानं उडी मारून जीव वाचवला। मुंबईच्या वरळी भागात पाणी साचलं। शाळकरी मुलांनी पावसात मनसोक्त खेळण्याचा आनंद घेतला, तर सततच्या पावसामुळे वरळी सी फेस निर्मनुष्य झाला। चेंबूरमध्येही पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं। इथेही मुलं पावसाचा आनंद घेताना दिसली। मुसळधार पावसामुळे नालासोपारा जलमय झालाय। सेंट्रल पार्क आणि तुळींज परिसरात पाणी साचलं। पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली। कल्याणमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकरी जागृत मंडळ शाळेत पाणी साचलं, त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलं। ठाण्यातही तुफान पाऊस झालाय। पावसामुळे पालिका भागात पाणी साचलं। मुख्य बाजारपेठ, वंदना डेपो, मासुंदा तलाव, कोपरी बारा बंगला इथेही पाणी साचलंय। सततच्या पावसामुळे मुंब्रा शीळ मार्गावर पाणी साचलं। संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। अनेक वाहनं पाण्याखाली गेली। सांगपाडा परिसरात पावसाचा अनेक वाहनांना फटका बसलाय। रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं, त्यामुळे अनेक वाहनंही पाण्याखाली गेली। नवी मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय। सायन पनवेल हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली।